येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राइब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राइब नावाचं बटन दाबा। तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल, बघितलं नसेल तर बघा, पार्ट 1 पण बघा आणि पार्ट 2 पण बघा। त्याच्यामध्ये ती जी राणी दाखवली की नाही, महिष्मतीची राणी, ती काय म्हणते, मेरा वचन ही मेरा शासन आहे। त्या बाईकडे तुम्ही बघा, तुम्हाला जिजाऊच आठवते। ज्या तडफेनं, ज्या धैर्याने आणि ज्या पराक्रमाने ते महिष्मतीचं राज्य कारभार करते, आपल्या मुलांचं संगोपन करते आणि ते राज्य टिकवते, ती जिजाऊवरती चित्रित असा पिक्चर आहे। आणि ही कोणाची कबुली माहिती का, माझ्या व्हॉट्सअपमध्ये मोबाईलला रेकॉर्ड आहे, त्या लेखकाने दिलेली कबुली आहे। जो बाहुबलीचा जो लेखक आहे ना, त्याने ही कबूल दिलेली आहे। पण तुम्ही बाहुबली पार्ट 2 जर बघितला ना, त्याच्यामध्ये बघा बैलाच्या शिंगांना पलिते बाजून जे बैल पळतात, ते कात्रजच्या घाटात आपला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। बैलांच्या शिंगांना पलिते म्हणजे तो इथला इतिहास आहे। त्याच्यामध्ये जे धरण फोडलेलं दाखवलंय ना, तो शहाजीराजांनी भातवडी म्हणून आहे नगरमध्ये, मोगल आणि आदिलशाह यांची 80,000ची संयुक्त चालून आलेल्या फौजेला एकट्या शहाजीराजांनी पराभूत केलेलं आहे। मुठभर मराठ्यांचे 24,000 मराठी मदतीला आणि 80,000 मोगलांचं सैन्य, आणि चुकून त्यांनी काय केलं, नदीच्या पात्राची खालची बाजू असते ना, तिथं तळ ठोकला आणि सगळे मुत्सद्दी विचारत होते की आता एवढा मोठा सैन्याला आपण कसं जिंकणार, पराभव करणार। शहाजीराजांनी सांगितलं ते सकाळपर्यंत जगले तर पराभव करायचा ना, त्यामुळे ते रात्री टिकणारच नाहीत। हे म्हणले असं कसं काय, म्हणले काय नाही, तुम्ही तलवारी म्यान करा, फक्त टिकाव, कुदळ, फावडे हे सगळं घ्या, चला माझ्यासोबत। ते जिथे त्यांची छावणी होती मोगलांची, त्याच्यावर 2-4 किलोमीटर वर धरण होतं। म्हणजे फक्त एवढं धरण फोडा, पुढचं युद्धाची गरजच राहत नाही आपल्याला। तो प्रसंग बाहुबली 2 मध्ये कुंतल देशावरचे आक्रमण होतं ना। आमच्या लोकांना आमचा इतिहास कळत नाही, साऊथ मधल्या लोकांना कळलं। आणि साऊथ मधले तुम्ही बरेचसे पिक्चर बघा, 100 पिक्चर बघितले, त्यातल्या 40 चित्रपटांमध्ये हिरोचं नाव असतं शिवा। गॅरंटेड सांगतो, शिवा शिवाय त्यांचा पिक्चर चालूच शकत नाही। अगदी साऊथचा जो रॉक स्टार आहे की नाही, एकदम पॉप्युलर स्टार, त्याचं नाव आहे शिवाजी गायकवाड। आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस, म्हणजे माझी सासरवाडी तिथे जेजुरीची, तिथल्या त्या जेजुरीतल्या तिथला गायकवाडाचा माणूस कर्नाटकमध्ये काही काम धंद्यानिमित्त गेला। तिथं कंडक्टरचं काम त्यांनी सुरू केलं। ते कॉईन उडवताना काही लोकांनी बघितलं, त्याला तामिळनाडूमध्ये गेला, तिथं तो हिरो झाला। बघितलं तर अत्यंत काळा सावळा माणूस, कर्तृत्वाला रंगाचा काही संबंध येत नाही। एक कंडक्टर एवढा मोठा हिरो होऊ शकला, का होऊ शकला माहितीये का, त्याचं नाव शिवाजी। म्हणून नाव शिवाजी नुसतं नाव ठेवून बघा, पोराचं आपोआप पराक्रम होतो, नावातच सगळे जास्त। नमस्कार, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा, याच्यावर कमेंट द्या। आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राइब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राइब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील।